आपण इथे बाहोतर्फे एक वेगळा असा उपक्रम आणि एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। बुद्ध, माइंड, बॉडी आणि धम्माचा प्रसार। त्या प्रित्यर्थ आज आपल्याला मान्यवर म्हणून श्री मंगेश दैवले सर हे आपल्याला लाभलेले आहे, ज्यांचं याच्यावर भरीव असे मोलाचे कार्य केलेले आहे। त्यांचा अभ्यास आहे, त्यांचं कार्य आहे। मी बाहोतर्फ डॉक्टर मंगेश दैवले यांना स्टेजवर आमंत्रित करतो। आमच्या बाहोचे अध्यक्ष डॉक्टर संजय रामटेके, न्यूरोफिजिशियन, यांना पण मी मंचावर आमंत्रित करतो। I welcome all the dignitaries, esteemed member, chief guest from Baho. Again, a warm welcome to all the Baho members, other members, all the dignitaries, Baho esteemed member, Dr. Sanjeev Chande sir, Niketan Jambulkar sir, Manisha madam, Gajbez sirs. I again welcome all to. Today we gather here at the Banai for truly enriching a session, talk on Buddha, mind, brain, a theme that beautifully connects ancient wisdom with the modern understanding of human well-being. We are deeply honored today Shri Mangesh दैवले sir on this occasion. I request Dr. Sanjay Ramteke sir to felicitate him. Our respected speaker Shri Mangesh दैवले, I am giving the introduction. Mangesh दैवले is an engineering graduate from VJTI University of Mumbai. He opted for Pali language in the civil service exam in 1998, thus paving the way for serious study of Pali. He worked in Ministry of Commerce, New Delhi in the CSS cadre and left the civil services in 2004. Since then, he is fully time devoted to serve the mission of Dr. Babasaheb Ambedkar. He had traveled worldwide and all over India to spread the message of Buddha. He gave the 99 talk on the Buddha and his Dhamma and curated over 20 Buddhist archaeological sites. He is the author of Thinking Navaina Way and his 2 books on the Ambedkar economics and Baba Saheb's constitution and his making. He is the director of Ambedkar School of Governors, through which Baba Saheb thoughts are communicated. He was briefly ordered as a Samyera Mangla Muni. I request Dr. Sanjay Ramteke sir to speak few words on this occasion. सगळ्यांना जय भीम। आमची जी संस्था आहे बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन ही डॉक्टरांची संस्था आहे आणि ती समाजाच्या हेल्थसाठी काम करते। आणि जेव्हा समाजाचा हेल्थ हा विषय येतो तर त्याच्यासाठी धम्म हाच एक मार्ग आहे, हे आम्हा सगळ्यांना लक्षात घ्यायला लागेल। धम्म हा काही प्रचार प्रसार किंवा करमणुकीचा मार्ग नाही आहे, हा आमचा स्वतःकरता, आमच्या स्वतःच्या हिलिंग करता, आमच्या स्वतःला नॉर्मल, आनंदी आणि निरोगी ठेवण्याकरता आहे, हे आम्ही सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे। आणि याच माध्यमातून आम्ही आमच्या संस्थेने बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशननी धम्माच्या मार्गावर जास्तीत जास्त जाऊन त्याच्याद्वारे समाजात तर आहेच, पण स्वतः डॉक्टरांनी स्वतःला पण
एनलाईट करून घेण्याची गरज आहे. कारण आम्ही डॉक्टर लोक एवढे बिझी असतो, पेशंट आणि प्रिस्क्रिप्शन आणि औषधं याच्या पलीकडे आम्हाला विचार करायला खूपदा वेळ मिळत नाही. आणि म्हणून आम्हाला असं वाटायला लागलं की आम्हाला पण डॉक्टरांना पण धम्म खऱ्या अर्थानं कळायची गरज आहे. तेव्हा अशा वेळेस आम्ही पाहतो की समाजामध्ये जे लोक आहे काही जे खरोखर धम्माबद्दल अध्ययन करतात आहे आणि धम्म आम्हाला समजून सांगत आहे. कारण मला पण तुम्ही विचाराल तर मला धम्माचं माझं नॉलेज मला वाटते अजूनही मी प्रायमरीमध्येच आहे, म्हणजे खूप काही माझं नॉलेज नाही आहे. आणि माझी आतून इच्छा आहे आणि प्रत्येकाची ही इच्छा राहावी की त्यांनी धम्मामध्ये जाऊन त्याच्यामध्ये आणखी खोलात जाऊन त्याचं अध्ययन करून त्याचा रस प्यावा. आणि त्याचाच एक उपक्रम म्हणून आम्ही मंगेश दहिवडे यांना आज निमंत्रित केलं आहे धम्माबद्दल शिकण्यासाठी. आणि त्यांच्याबद्दल मला खूप कौतुक वाटतं की आम्ही आमचं काम करतो, आता धम्मासाठी आम्ही वेळ काढून इथे जमलो आहे, पण ते असे एक व्यक्तिमत्व आहे त्यांनी सगळं सोडून नुसते ते फुल टाईम धम्मासाठी करतात आहे. ते पाहून म्हणजे मला स्वतःला म्हणजे घहिबरून आलं. आणि त्याच्यासाठी मी तुमच्याकडून फक्त अपेक्षा करतो की त्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवाव्या. कारण आजच्या तारखेला आजच्या वेळेला इतकं जग कमर्शियल झालं आहे आणि इतकं व्यावहारिक झालं आहे की लोक सगळं आपलं स्वार्थ साधून खाऊन पिऊन मग जो वेळ मिळतो तो मग कुठेतरी धम्म आणि त्याला पण ते एंटरटेनमेंटच्या माध्यमातून घ्यायचा प्रयत्न करतात. तर धम्म हा एंटरटेनमेंट नसून तो एक स्वतःला हिलिंग करून घ्यायचा आणि खरोखर मरण्यापूर्वी आम्ही त्याचा जो रस आहे धम्माचा रस तो खऱ्या अर्थानं प्राशन करावा जाण्यापूर्वी. हा एक महत्त्वाचा उद्देश सगळ्यांनी आपल्या मनाशी बाळगायला पाहिजे. आणि मी त्यांना हा कार्यक्रम पुढे नेण्यात विनंती करतो. धन्यवाद. जय भीम. आपण जर कोणाला प्रश्न विचारला की तुम्ही बौद्ध आहात का, तर आपण म्हटलं बुद्धिस्ट आहोत. सो वर्ल्ड वाईड देर इज अ ट्रेंड दॅट इफ यू आर अ बुद्धिस्ट you should be practicing some kind of a meditation. If you go to the other countries, if you go to the West, Europe, America, wherever you go, if you say that you are a Buddhist, the next question will be, what is your meditation practice? And worldwide, Buddhism is now considered to be equivalent to some kind of a meditation technique. But when we look at the traditional Buddhism is not just about meditation. It is about meditation, but it is not just about meditation. So when we look at the Pali texts, Pali Sutranमध्ये आपण बघितलं, so there is a very beautiful evidence that there were two kinds of monks. दोन प्रकारचे भिक्षू होते. एक प्रकारचा भिक्षू होता ज्याला म्हणायचे धम्मयोगी भिक्षू, त्याला म्हणायचे धम्मयोगी भिक्षू. आणि तो दुसऱ्या प्रकारचा जो भिक्षू होता, he was called the Jhai भिक्षू. Now the word Jhai is very interesting word. You might have heard about the car, Jain car. Maruti Jain car ऐकली का तुम्ही? The word Jain means it comes from word Chana. The word Chana comes from the word Dhyana. And the word for Dhyana in Pali is Jhan. कळलं का तुम्हाला लिंक? ज्याला आपण म्हणतो झेन, याची डायरेक्ट लिंक जी आहे ती पाली सोबत जुळते. ध्यान आणि तुम्हाला सांगितलं झाई भिक्षू, असे भिक्षू की जे मेडिटेशन करतात जंगलात जाऊन. तर अशा प्रकारे एक त्यांच्यामध्ये द्वंद्व होतं की झाई भिक्षू जे आहे ते धम्मयोगी भिक्षूंवर टीका करायचे की तुम्ही फक्त धम्माचा अभ्यास करता, बहुजन हिताय बहुजन सुखासाठी तुम्ही कार्य करत नाही. आणि जे धम्मयोगी भिक्षू होते त्यांचा जो झाई भिक्षूवर असा आरोप होता की ते फक्त जंगलात जाऊन मेडिटेशन करतात, ते बहुजन हिताय बहुजन सुखासाठी कार्य करत नाही. तर एक महाचुंद नावाचा मोठा विद्वान भिक्षू होता. तर तो म्हटला की ध्यान करून सुद्धा आपल्याला निर्वाणाची प्राप्ती होऊ शकते, तितकीच महत्त्वाची आहे धम्माचा अभ्यास करून सुद्धा आपल्याला निर्वाणाची प्राप्ती होऊ शकते. किंबहुना जर आपण धम्माचा अभ्यास केला नाही आणि जर केवळ आपण ध्यानच करत बसलो तर पुढे जाऊन त्याला आपण असं म्हणतो मेडिटेशन मॅडनेस, ज्याला पालीमध्ये शब्द आहे विपल्लास, अपसाइड डाऊन व्ह्यू, तो तुमच्यामध्ये निर्माण होऊ शकतो.
तर हा शब्द लक्षात ठेवा की आपल्या प्रत्येकाची एक जबाबदारी आहे की वी शुड ऑल स्टडी द धम्म. राईट, वी शुड ऑल स्टडी द धम्म बिकॉज द धम्म इज सो सॉफिस्टिकेटेड. नाउ आय हॅव बीन स्टडिंग पाली फॉर लास्ट many years, and I can tell you the way the Buddha has taught, he was the greatest teacher of the humanity, and the way he has gone into the depth of human psychology, nobody has gone before him. Now after him, following his footsteps, many people have gone through and understood their minds. But before the Buddha, the world was in total darkness. Total darkness. And after the Buddha, the light dawned in the world, and the world became brighter and brighter and brighter. जर आपण बाबासाहेबांच्या शब्दामध्ये मांडायला गेलो तर बुद्धा हॅज क्रिएटेड अनप्रेसिडेंटेड रिव्होल्युशन इन द वर्ल्ड. म्हणजे बाबासाहेब असं म्हणतात की बुद्धाने जी क्रांती आणली आहे जगामध्ये ती फ्रेंच राज्य क्रांतीपेक्षा कितीतरी, म्हणजे आपण ज्याला म्हणतो श्रेष्ठ अशी क्रांती जी आहे ती बुद्धाने केली. सो व्हाय वी शुड स्टडी द धम्म? बिकॉज धम्म इज सो 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 सॉफिस्टिकेटेड, इट्स सो सबलाइम, इट्स सो डीप. पालीमध्ये शब्द आहे गंभीर. That once you start engaging with the Dhamma, it makes something, unravel within your own mind. It makes you, move towards something very high. We cannot imagine, when we study the Dhamma, it has got a tremendous potential to transform ourselves and our societies, our lives. There is nothing like the study of the Dhamma. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की धम्म स्टडी जी आहे ती आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे. आता आपण जेव्हा धम्म स्टडी म्हणतो तर आपल्यासमोर जिवंत एक्झाम्पल आहे बाबासाहेब आंबेडकर. जिवंत एक्झाम्पल. नाउ व्हॉट बाबासाहेब आंबेडकर हॅज डन? ही वॉज सो कीन ऑन द धम्मा स्टडी दॅट फॉर अ सिंगल बुक ही ट्रॅव्हल्ड लाईक एनिथिंग. देर इज अन इन्सिडंट इन दिल्ली. इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ वर्ल्ड रिलेशनशिप नावाची एक ऑर्गनायझेशन होती दिल्लीमध्ये. तर तिथे त्यांनी त्यांच्या ह्याच्यात महिनावारीमध्ये कुठल्या कुठल्या पुस्तकात त्यांच्याकडे आल्या तर त्याची जी यादी ते वर्तमानपत्रामध्ये छापायचे. त्याच्यामध्ये एक बुद्धिस्ट पुस्तक होती. बाबासाहेबांना ते दिसली यादीमध्ये. बाबासाहेब दुसऱ्या दिवशी द नेक्स्ट डे ही वेंट टू दॅट सेंटर अँड ही वॉज स्टँडिंग देर. ही वॉज अ लॉ मिनिस्टर देन. ही वॉज नॉट अन ऑर्डिनरी ह्युमन बीइंग. ही वॉज अ लॉ मिनिस्टर ऑफ इंडिया. ही वेंट देर अँड ही आस्क्ड फॉर दॅट बुक. द डायरेक्टर ऑफ द इन्स्टिट्यूट मेन्शन्स in one of his memoirs as to how Babasaheb Ambedkar was waiting for that book. आता मी सिद्धार्थ कॉलेजमध्ये, मिलिंद कॉलेजमध्ये खूपदा गेलो आणि खूप पुस्तकं पाहिल्या बाबासाहेबांच्या. बाबासाहेबांचं जे वाचन होतं धम्माबद्दलचं मला असं वाटत नाही की आधुनिक जगामध्ये कोणी केलं असेल. ही हॅड 2000 बुक्स इन हिज कस्टडी. हाऊ मेनी? 2000 पुस्तकं बाबासाहेबांच्या कस्टडीमध्ये होत्या. अँड मोस्ट ऑफ द बुक्स आर अंडरलाइंड. म्हणजे मी स्वतःच्या ह्याच्याने बघितलं. जे बुद्धिस्ट मॅगझिन तेव्हा यायच्या, जे बुद्धिस्ट मॅगझिन यायच्या, वर्ल्ड रिलिजन वगैरे, बुद्धिस्ट रिलिजन, वर्ल्ड बुद्धिझम वगैरे सारख्या मॅगझिन, त्याच्यात स्वतःच्या हातून नोट्स काढलेले बघितले आहेत. आता एवढंच नाही, फॉरगेट इंग्लिश बुक्स. ही हॅज बुक्स ऑन ऑल ॲस्पेक्ट्स ऑफ बुद्धिझम. सायकोलॉजी, जेव्हा त्यावेळेसच्या बुद्धिझमच्या ज्या पण सायकोलॉजिकल पुस्तक अवेलेबल होते, अनागरिक धर्म गोविंदा, लामा गोविंदा, त्याच्या पुस्तका 1932 मध्ये छापलेली. आता ज्याच्यावर लोक रिसर्च करतात, मिस्टिसिझम इन पाली बुद्धिझम, ती पुस्तक बाबासाहेबांकडे सापडली मला. आणि बाबासाहेबांना फक्त बाबासाहेब इंग्रजीमध्येच वाचत नव्हते धम्म. सर, ही हॅज सच अ डीप लव फॉर द धम्मा स्टडी, सच अ डीप लव फॉर द धम्मा स्टडी दॅट ही लर्नड पाली. तुम्हाला माहिती आहे का की बाबासाहेब आंबेडकर पालीचे विद्वान होते? माहिती आहे तुम्हाला? ही वॉज दी expert in Pali language, so much so that he has written a dictionary of Pali in 4 languages. किती लँग्वेजेस मध्ये? 4 लँग्वेजेस मध्ये. मराठी, गुजराती, इंग्लिश, हिंदी. He has written a grammar book on Pali because he loved Pali language so much. एक खूप मोठा न्यूमन नावाचा एक जर्मन पालीचा स्कॉलर होऊन गेला. तो म्हटला इंग्रजीमध्ये असं म्हटला, वन हू नोज पाली नीड्स नो लाईट फ्रॉम आउटसाइड. ज्याला पाली भाषा माहीत आहे त्याला बाहेरच्या प्रकाशाची गरज नाही. आणि तुम्हाला माहीत आहे बाबासाहेबांची एक इच्छा होती, त्यांना पूर्णच्या पूर्ण त्रिपिटक पालीमधले मराठीमध्ये त्यांना ट्रान्सलेट करायचे होते. बाबासाहेबांना, बाबासाहेबांचा मानस होता. आणि जो माणूस एखाद्या विषयाची डिक्शनरी निर्माण करतो याचा अर्थ असा होतो की त्या विषयामध्ये तो खूप पारंगत आहे. आपण बाबासाहेबांना एक म्हणजे छोटं अंग समजतो, पण बाबासाहेबांची जी पर्सनॅलिटी तुम्ही बघितली, अँड देन ही
gives us a message that we should walk on the footstep of our great ancestors, study the Dhamma. काय केलं पाहिजे आपण? धम्माचा अभ्यास केला पाहिजे. असं म्हणतात प्राचीन काळामध्ये की समजा तुम्ही जंगलामध्ये जात आहात आणि दुरून कुठेतरी तुम्हाला काही आवाज ऐकू येतात मंत्रांचे, तर समजा की तिथे ब्राह्मण लोक असतील. पण समजा तुम्ही जंगलामध्ये आहात आणि तुम्हाला काही तिथे स्टायलस पेन वगैरे पडलेले दिसले किंवा ताडपत्र पडलेले दिसले, समजून घ्या की आजूबाजूला कुठेतरी बौद्ध आहेत. कारण बुद्धिस्ट वेअर द फर्स्ट पीपल इन द हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड टू क्रिएट द बुक्स. तुम्हाला माहीत आहे जगामध्ये सगळ्यात प्राचीन पुस्तक जे आहे, फर्स्ट बुक प्रिंटेड बुक इन द वर्ल्ड इज अ बुद्धिस्ट बुक. डू यू नो दॅट? दॅट्स द डायमंड सूत्र. आजही डनहॉंग केव्हमध्ये तो मिळालेला आहे. बट दॅट डिडंट स्टार्ट इन चायना. जरी आपल्याला तिथे पुस्तक मिळाले असेल, इट स्टार्टेड इन इंडिया. इट स्टार्टेड इन इंडिया. तुम्हाला माहिती आहे गांधारामध्ये जे काही स्कल्पचर्स आहेत त्याच्यामध्ये स्टायलस घेऊन लिहिताना लोक दिसतात. द व्हेरी रायटिंग, द व्हेरी स्क्रिप्ट्स वेर डेव्हलप्ड बाय द बुद्धिस्ट. तुम्हाला माहिती आहे आपण ज्या ज्या स्क्रिप्ट बोलतो आता, आपण ज्या ज्या पाहतो बंगालीपासून ते मराठीपर्यंत, हिंदीपर्यंत, हिंदी नाहीतर थाई स्क्रिप्ट, थाई नाहीतर साऊथ ईस्टमधली जी कंबोडियन स्क्रिप्ट, दे ऑल ओ टू वन स्क्रिप्ट. तुम्हाला माहिती आहे तमिळ स्क्रिप्ट, तेलुगू स्क्रिप्ट, all the scripts are derived from a single script, Brahmi scripts. We should not call it a Brahmi script, it's a Dhamma Lipi. That is the first time anything was written down in this country. And reading the books is a Buddhist tradition. So, you know, it is a deeper meditation than we can imagine. So, to begin with, I would like to urge you all to find some time in your life to go back to the Buddhist books. This is a very beautiful example. तुम्हाला माहिती आहे गरुड कसा खूप वरून येतो आणि सापांवर झडप मारतो. असं म्हणतात की बुद्धिस्ट लोकांची जी अभ्यास करण्याची पद्धत असते गरुडासारखी असते. ती पुस्तके वाचताना ती आयडिया जी आहे ती बरोबर हेरून काढतात. आता तुम्हाला माहिती आहे नालंदा विश्वविद्यालय, नालंदा विश्वविद्यालयामध्ये इतक्या पुस्तकं होत्या, 2 लायब्रऱ्या होत्या. काही तुम्हाला वेळ मिळाला तर जाऊन या नालंदामध्ये. तर नालंदामध्ये इतक्या पुस्तकं होत्या आणि इतकं नॉलेज होतं, ते खूप वर्ष जळत राहिलं. बट दॅट नॉलेज इज नॉट डिस्ट्रॉइड. शुआनझांग जो आहे तो चायनामध्ये घेऊन गेला. चायनाला जे कल्चराईज केलं, आज जो चायना सुपर पॉवर दिसतो, त्याला जे होमोजनाईज केलं. आपल्या देशामध्ये कसे वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपण जातीमध्ये तुटलेले आहोत, चायनामध्ये सुद्धा खूप सारे असे हे होते. बट द बुद्धिझम हॅज युनायटेड चायना लाईक एनिथिंग. बिफोर बुद्धिझम दिस श्रीलंकन्स वेअर बार्बेरियन्स. नाउ इफ यू लुक ॲट देअर कल्चर, if you look at their arts, it's far advanced. So this is the first point that I would like to make, that to become a Dhamma yogi, to study the Dhamma is as important as meditation. In fact, without this you cannot have a proper meditation. I'm going to actually I planned 6 talks, but I'm going to try to give you as much as I can today. So this is very important that we should study the Dhamma. Now the next question arises, why should we study the Dhamma? Right? If you are convinced that we should study the Dhamma, the next question is why we should study the Dhamma. The simple answer is to attain to Sammaditthi. Sammaditthीसाठी आपण काय केलं पाहिजे? धम्माचा आपण अभ्यास केला पाहिजे. पण फक्त सम्मादिट्ठीच आवश्यक नाही, तर मिच्छादिट्ठी सुद्धा समजणं आवश्यक आहे. म्हणून आपण पाहिलं असेल तुम्ही ॲनिहिलेशन ऑफ कॅस्ट, त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी बुद्धाचं एक लिहिलेलं आहे, म्हणजे द इसेन्स ऑफ बुद्धिझम. नो द ट्रूथ ॲज ट्रूथ अँड दॅट इज नॉट इनफ. यू शुड नो अनट्रूथ ॲज अनट्रूथ. म्हणजे फक्त सम्मादिट्ठी प्राप्त करून काय अर्थ नाही, तर आपल्याला मिच्छादिट्ठी काय आहे ती सुद्धा समजली पाहिजे. आणि सम्मादिट्ठी जी प्राप्त होते त्याचे 2 सोर्सेस असतात. 2 सोर्सेसमधून आपल्याला सम्मादिट्ठी प्राप्त होते, म्हणजे राईट विजन. बिकॉज आता तुम्हाला वाटत असेल की मी हे सगळं जग पाहतो, मला हे दिसतं, आता मी सगळं जे आहे ते सगळं बरोबर पाहतो. पण समजा तुम्ही एक वेळा विचार करा की आपण जे जग पाहत आहोत आता कसं पाहतो आपण जग? आपल्या डोळ्याने पाहतोय, बरोबर आहे. आता विचार करा की समजा इथे एखादा आंधळा माणूस, जन्मजात आंधळा माणूस आला असेल, तर त्याला काय दिसेल? तो आपल्यासारखा जग पाहिल का? आपल्यासारखा जग तो पाहू शकणार नाही. समजा कुत्रा असेल, तर तो कुत्र्याला आपण जे बघतो तो कुत्रा बघू शकतो का?
नाही बघू शकत. जो एखादी घार असेल तर जे तिचं जे जग आहे ते आपल्यापेक्षा वेगळं आहे. तुम्हाला माहिती असेल, थोडं आपण विज्ञानामध्ये जाऊया, की जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असतं त्याच्यातला एकदम खूप छोटा पार्ट आपण बघत असतो. डॉक्टर साहेब इथे बसलेले आहेत, तुम्हाला सांगतील एक्सरे काय असतं, त्याच्यावर अजून पाहण्याच्या खूप हे झालेल्या आहेत, पद्धत झालेल्या आहेत. तर आपले जे पाहणे आहे इट्स व्हेरी लिमिटेड व्ह्यू, इट्स व्हेरी लिमिटेड, इट्स नॉट सम्मादिठी, इट्स व्हेरी लिमिटेड. मग आपण बघतो विज्ञानाने काय केलेलं आहे, विज्ञानाने आपली जी दृष्टी आहे ती विस्तारलेली आहे. तर 2 स्कोप असतात, एक असतं मायक्रोस्कोप. तर मायक्रोस्कोपमध्ये आपल्याला जे नेकेड आयजने दिसत नाही ते आपण मायक्रोस्कोपने बघतो. मग आपल्याला त्याच्यात काय दिसतं, मायक्रोस्कोपने आपण जेव्हा बघतो तेव्हा काय दिसतं, आपल्याला खूप सूक्ष्मजीव दिसतात. ते आपल्याला आपल्या उघड्या डोळ्याने दिसतात का, दिसत नाही. आपण जगाकडे बघितलं वर, युनिवर्सकडे, सो वी डोंट सी द युनिवर्स, वी ओनली सी द इन अ व्हेरी नॅरो वे. मग टेलिस्कोप, मग ते आता खूप साऱ्या गोष्टी आलेल्या आहेत. वी सी डीप इन द स्पेस. So first of all we have to understand that our vision, our view is very limited, and whatever we see it's always mediated by our senses, always mediated by our senses. I don't know what is out there unless it is mediated by my senses. Do you understand? इथे ही बॉटल आहे, ही मी कशामुळे बघू शकतो, माझ्या डोळ्यांमुळे बघतो. पण ही बॉटलची रियालिटी काय आहे, आता तुम्हाला माहीत असेल की आत अणुरेणू आहेत, वेव्ज आहेत, वॉट एव्हर देअर इज, आय कॅन नॉट पेनिट्रेट ॲट दॅट लेवल. आय ओनली सी वॉट माय आईज, माय सेन्सेस इनेबल्स मी टू सी. तर बुद्ध धर्मामध्ये असं याला म्हणतात कामावचार चित्त. वी लिव्ह इन अ सेन्सरी वर्ल्ड. आता समजा इमॅजिन करा इथे की कोणी, आता आपला तमिळनाडूचा भाऊ आहे, मी मराठीमध्ये बोलतो, त्याला काहीच समजत नाही, पण तुम्हाला मराठी समजते. इथे म्हणजे एखादा माणूस चायनीज बोलायला लागला तर आपल्याला काहीच समजणार नाही. Why? Because the world is mediated by the language we speak. It's very deep. बुद्धिजम म्हणजे एवढी साधी गोष्ट नाही, तुम्हाला सांगतो इतकी डीप गोष्ट आहे की आपण याच्यामध्ये आपण जितके शिरू तितके आपण खोल आपण उतरत जाऊ. More deeper we can go. So the point here I am trying to make it, whatever we see is all created by our senses. आता आपल्याकडे संजय भाऊ आहे, इज अ ब्रेन स्पेशालिस्ट. Now we know that the brain is a very miraculous thing. तुम्हाला असं आपण जगत असताना आपल्याला वाटत नाही, पण समजा तुम्ही इमॅजिन करा ब्रेन किती अद्भुत असं ऑर्गॅन आहे. ह्या ब्रेनमध्ये 80 बिलियन न्यूरॉन्स आहेत. 80 बिलियन न्यूरॉन्स. जगाची पॉप्युलेशन किती आहे, 8 बिलियन पॉप्युलेशन आहे जगाची. आणि आपल्या ब्रेनमध्ये किती बिलियन न्यूरॉन्स आहेत, 7 to 80 billion neurons, and their permutation and combination. You can imagine how complex this brain is. आता आपण जे डोळे म्हणतो, ते डोळ्यांना आता शास्त्रज्ञ म्हणतात इट्स अन एक्सटेंडेड ब्रेन. म्हणजे आपल्या ब्रेनचे एक्सटेन्शन काय आहे, आपले डोळे आहेत. आवर इयर्स और ऑल सेन्सेस आर द एक्सटेन्शन्स ऑफ द ब्रेन. बट द पॉइंट इज वी ऑल्सो डोंट नो व्हॉट इज द ब्रेन. फक्त मागच्या 20 वर्षामध्ये आपल्याला ब्रेनबद्दल खूप माहिती आहे, माहिती झालेली आहे मागच्या 20 वर्षामध्ये. बट देअर इज स्टील सो मेनी पजल्स इन द ब्रेन दॅट वी डोंट नो. आता आपण म्हणतो विचार करतो, आता मी बोलत आहे माझ्या मनामध्ये विचार सुरू आहेत, पण विचार कसे बनलेले आहेत, कुठे आहेत, तुम्ही सांगू शकता का? कुठल्या पदार्थापासून बनलेले आहेत, काय आहेत विचार, सांगू शकता? आपण सगळे विचार करतो की नाही? पण समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला की विचार काय आहे सांगा, it's all miraculous, and this is the mystery that the Buddha has understood. The way Buddha has seen the human mind so deeply, this is the first, I think, would be the religion which has entered into labs. हा असा धर्म आहे, म्हणजे आपण त्याला रिलिजन म्हणू शकत नाही, असा धर्म आहे की हा आता अमेरिकेच्या याच्यामध्ये लॅबोरेटरीमध्ये स्टडी करतात की भैया तुम्ही जर मेडिटेशन करायला लागलात तर तुमच्या ब्रेनमध्ये काय तरंग निर्माण होतात, तुम्हाला राग आला म्हणजे कुठे काय होतं. सो व्हेरी कॉम्प्लेक्स थिंग्स. ओके, आपल्याला ब्रेनबद्दल माहिती व्हायला खूप वेळ आहे, आणि व्हॉट इज कॉन्शियसनेस वी स्टील डोंट नो. ज्याला आपण मन म्हणतो, ज्याला आपण माइंड म्हणतो, वी डोंट नो मच अबाउट माइंड. दिस इज द होली ग्रेल ऑफ सायन्स.
की हे काय आहे, कॉन्शियसनेस काय आहे, ज्याला पाली भाषेमध्ये विज्ञान म्हणतात. इवन द सायन्स इज नॉट एबल टू फाइंड. देर आर लॉट ऑफ theories, what is consciousness, how the consciousness emerges. We Buddhists have our own theories, but we can experience them, how it happens. Buddhism is a very experimental path, and I can demonstrate you how it happens, but that is going to take a lot of time. I'm not going to enter into that, but suffice here is to tell you that consciousness is very difficult to understand. Distance, it's not easy, but we all experience mind, right? You are looking at me, you are listening to something, you are touching something, you are feeling something, you are thinking something. We all are doing it all the time, but we don't know what is consciousness. We have no idea what is the consciousness. All the scientists are exploring. Some of the people were trying to say that the consciousness has a supernatural origin, but now the people, the scientists, the philosophers have proven that the consciousness is natural. It's just like any other phenomena. आता मी तुम्हाला ब्रेनबद्दल बोलत होतो. तुम्हाला माहिती आहे की सगळीकडे म्हणजे जगामध्ये धर्म असतात. काही धर्म काय म्हणतात की क्रिएशनिझम, म्हणजे एव्हरीथिंग वॉज क्रिएटेड बाय सम हायर इंटेलिजन्स, राईट? बुद्धिझम सेज नो, देअर कॅन नॉट बी अ क्रिएटर गॉड. इट्स नॉट पॉसिबल. आर्ग्युमेंट काय असतं की समजा ही बॉटल आहे, तर बॉटल बनवण्याला कोणीतरी असेल, पण जे बॉटल बनवणारी जी एंटिटी आहे ती ह्या बॉटलपेक्षा कॉम्प्लिकेटेड आहे. मग आपल्यापेक्षा आपण जे एवढे कॉम्प्लिकेटेड आहोत, आपला ब्रेन एवढं कॉम्प्लिकेटेड आहे, त्याला बनवणारा इंटेलिजन्स किती कॉम्प्लिकेटेड असेल की नाही? सो द सिम्पल आन्सर इज एव्हरीथिंग हॅज इव्हॉल्व्ड. जरी डार्विन नंतर इव्हॉल्युशन, नथिंग मेक्स सेन्स इन बायोलॉजी विदाउट इव्हॉल्युशन. Similarly, if you look at Buddhism, the way Buddha has seen how things comes into being, depending on the causes and conditions, is very extraordinary. तर आता आपण थोडं म्हणजे सायंटिफिक याच्याकडे बघूया, and then we will turn to Buddhism. So when you look at our brain, it has evolved over the period of millions of years. एका दिवशी ब्रेन आपलं निर्माण झालेलं नाही. आपलं जे ब्रेन आहे हे असं डिव्हाइस आहे कि it has taken millions of years to evolve, and we have all this memory, as it were, the historical evolutionary memory in our brain. म्हणजे काही म्हणजे कार्ल सॅगन असं म्हणतो की आपण जर एखाद्या मीटिंगमध्ये आपण बसलो असेल आणि गोंगाट असेल, तर कोणी केलं तर आपण काय करतो? आपण शांत बसतो, बरोबर? आता नाव दिस इट्स अ हिस ऑफ अ स्नेक. इव्हॉल्युशन हिस्ट्रीमध्ये जेव्हा आपण जंगलात राहायचो तेव्हा आपल्याला थ्रेट्स होते. आता आपण सिटीमध्ये राहतो, म्हणजे खूप कमी काळामध्ये आपण ह्युमन बिईंग आता सिटीमध्ये राहतो. बट बिफोर दॅट लॉट ऑफ अवर हिस्ट्री इज इन द जंगल, इन द फॉरेस्ट, अँड अवर ब्रेन वॉज डिवाइस्ड दॅट वे. दॅट्स वाय अवर माइंड ऑलवेज मूव्स, बिकॉज वेन वी वर इन द जंगल, that time we had so much of existential threat, so our mind was always gauging. That's why we cannot focus. Lakshat gaya? So that was essential at that time, that our mind should be moving, but now it is not needed. Even the world is changing, the whole world is changing around us, moment by moment, but we perceive the world as it's not changing, because there is something called perceptual constancy. म्हणजे मोठ्या मोठ्या कन्सेप्ट्स आहेत त्या. तर काय होतं माहिती आहे का, आपलं जे माइंड आहे इट हॅज सो ॲडव्हान्स दॅट इट्स क्रिएट अन इम्प्रेशन दॅट नथिंग इज चेंजिंग, बट ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट एव्हरीथिंग हॅज टू चेंज. विदाउट चेंज नथिंग इज पॉसिबल. सो कमिंग बॅक टू द ब्रेन and our consciousness, we got, human beings are endowed with an extraordinary evolved consciousness, which has a very interesting dimension called the reflective dimension. समजा तुम्ही प्राण्यांकडे बघितलं असेल तर त्यांच्याकडे दोनच मेकॅनिझम असतात, आयदर यू फाईट ऑर फ्लाईट, राईट? समजा एखाद्या प्राण्याला काही धोका असला तर तो काय करेल? त्याच्याकडे दोनच ऑप्शन आहेत. कुठले? फाईट ऑर फ्लाईट. It has got a mode, another mode of being in the world. So coming back to a very important point that I want to make before you is this aspect of our consciousness, that it can reflect back. कळलं का तुम्हाला? आपली जी कॉन्शियसनेस आहे ते रिफ्लेक्ट बॅक करते, त्याला म्हणतात रिफ्लेक्टिव्ह कॉन्शियसनेस. We can reflect back on our own consciousness. We can know that I am sad, I am happy,
That's the quality of a consciousness we have got. And the another quality of the consciousness that we have got, that we can think in terms of the signs and symbols. लक्षात घ्या, आपण signs and symbols ने आपण जगू शकतो. That's why everything exists around us, because we can think in an abstract way. Okay. Now, I don't want to make it complicated, because I want to bring together all the material so that you will know, you will know, at least you will get a glimpse of the beauty of Buddhism. So you see, if you want to cultivate Sammaditthi or a right vision, you have two sources. One is very beautifully called in Pali, Parato Ghoso, म्हणजे बाहेरचा आवाज. लक्षात ठेवा शब्द Parato Ghoso. Now Parato Ghoso is nothing but the voice of the Buddha. So if you engage with the Buddha, you have a chance to cultivate Sammaditthi. And the second, Yoniso Mansikar. How do you conceive the word in its original way? Yoniso म्हणजे आपल्याला माहिती आहे, हा आपला पाली शब्द आहे, मराठीमध्ये शब्द येतो consciousness. The way, the foundational thing. If you go to the bottom of it, we begin to figure out everything. So, what is important today for us to understand is, the human mind is very complicated, very complex device. Very complex. Even it is going to take at least 20-30 years to get in grips of what is this all about. Consciousness is altogether eluding us for a long time. It is going to take another. They say that if we advance with this speed, might be another 100 years to know what is consciousness. Baba Sahib's teacher John Dewey was trying to figure out how we can measure the mind experimentally. He couldn't do it. He wanted to find out the empirical methods to know the mind. But we know that through these reflective ways, the way the Buddha has devised the methodology, we can know our minds. We can know our bodies. And Buddhism is nothing but, if you want to summarize it, it's knowing your mind and body. If you know what is this, if you know what is your mind, you are enlightened. तुम्हाला कळलं का मी काय म्हटलं? Simple mystery, simple question. If you know your mind, what it is, you are through. If you know what is your body, you are done and dusted. Now you are enlightened. You understand? So Buddhism is all about knowing your body. Now knowing body also means knowing the senses, knowing how the world emerges. Buddha says, in this very body, you can see the end and the beginning of the world. In this very body, a fathom long length body, you can see the beginning and the end of the world. You can see the beginning and the end of the dukkha. So, the point that I am trying to make here is, we should all be aware about our body. It is said in the Buddhist text, even if you begin to cultivate awareness about your body, that's enough for you to know what is it. पण प्रश्न असा आहे की आपण आपल्या शरीराबद्दल जागृत असतो का? असतो का? आपण बसलो आहोत. इट डझंट टेक अ लॉट. जागृतीसाठी खूप जास्त वेळ लागत नाही. सॉफ्ट अवेअरनेस. आपण बसलो आहोत, फक्त सॉफ्ट अवेअरनेस ठेवा की मी बसलेलो आहे. उभे आहोत, जस्ट बी अवेअर दॅट आय एम स्टँडिंग. आपण वॉक करत आहोत, जस्ट बी अवेअर दॅट आय एम वॉकिंग. सॉफ्ट अवेअरनेस. जास्त तुम्हाला स्ट्रगल करण्याची गरज नाही. टू कल्टिवेट अवेअरनेस, तुम्ही जितकी स्ट्रगल कराल तेवढी तुम्हाला कठीण होईल अवेअरनेस निर्माण करण्यासाठी. इट्स व्हेरी नॅचरल टू अस. देर इज अ रुडिमेंटरी अवेअरनेस इन मी, इन यू. दॅट्स वाय यू कॅन लिसन टू व्हॉट आय एम सेईंग. आता समजा एक अवेअरनेस तुम्हाला कल्टिवेट करायची असेल तर तुम्हाला माहिती आहे आपल्या तोंडामध्ये ओलावा असतो. असतो की नाही ओलावा? आता तुम्हाला कधी जाणवला तो ओलावा? कधी जाणवला? इट्स व्हेरी सिंपल. अवेअरनेस इज व्हेरी सिंपल. आपण जेवतो, आपण काय करतो? कधी आपण अवेअर असतो का जेवायच्या वेळेस? असतो का आपण अवेअर? पण समजा विचार करा की तुम्ही जेवायच्या वेळेस अवेअर आहात. टेस्ट, त्याचे टच. बिकॉज नोविंग इज एव्हरीथिंग. बुद्धा इज ऑल अबाउट नोविंग.
बुद्ध शब्दाचाच अर्थ तो होतो बुद्धतो इति बुद्धो, वन हू नोज इज द बुद्धा. बुद्धा इज ऑलवेज टेलिंग अस नॉट टू डू दिस ऑर डू दॅट. एवढे मोठे मोठे सूत्र आहेत. असं म्हणतात की समजा तुम्ही चायनामधले सूत्र एकत्र केले आणि त्यांना रचले तर 80 मजली बिल्डिंग होईल. किती मोठी बिल्डिंग होईल? 80 मजली बिल्डिंग होईल. त्यांनी भारतातून जे पण आले ते सगळे ट्रान्सलेट केलं. त्यांना ट्रान्सलेशनचा एवढा होता की त्यांच्या राजाने मोठे मोठे महाल, इतके पैसे त्यांनी ट्रान्सलेशनसाठी खर्च केले की 80 स्टोरी बिल्डिंग उभी होते असं म्हणतात, एकावर एक आपण जर रचले तर. अवेअरनेस जे आहे ते आपल्या सगळ्यांना शक्य आहे. बुद्धाच्या काळामध्ये बुद्धाने एका बाईला अवेअरनेस शिकवली. ती हे काढायची, पाणी काढायची. कुठून? विहिरीतून. बुद्धाने तिला काय सांगितलं? फक्त तू अवेअरनेस ठेव. शी वॉज एनलाइटन्ड. अवेअरनेस जे आहे ते खूप डिफिकल्ट नाही आहे, पण आपल्या जीवनामध्ये योनिसो मनसिकार नसतो. आपलं माइंड काय असतं? व्हॉट इज द क्वालिटी ऑफ अवर माइंड? मी भूतकाळामध्ये काय होतो? व्हॉट आय वॉज इन द पास्ट. माझे डोळे असे होते, मी माझे केस असे होते, मी असा होतो, मी तसा होतो. बरोबर आहे? पास्टमध्ये आपलं माइंड असते की नाही? हां, महिलांना बरोबर माहीत आहे. पास्टमध्ये आपलं माइंड असतं. नाहीतर मग फ्युचरमध्ये माझं काय होईल, माझी तब्येत बरोबर राहील का, मी निरोगी राहील का फ्युचरमध्ये, किंवा आता मी कसा दिसतो, आता मी कसा आहे. म्हणजे आपलं जे मन आहे ते नेहमी पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचरमध्येच असतं. राईट? आपलं मन आता असतं का ह्या जागेवर? असते का? आता पण इथे बसलेला, तुम्ही इथे बसलेला असाल, काही लोकांच्या मनामध्ये असे विचार असतील की बाई आपल्या नवऱ्यानं मटण आणून ठेवलं का घरी, नाही का, मसाला बनवायचा आहे, फ्रीजमध्ये आहे का बरोबर मसाला, हे असे विचार असतील काही लोकांच्या मनामध्ये. हा कधी थांबतो, कधी घरी जातो. राईट? आपल्या लोकांच्या इकडच्या लोकांच्या मनामध्ये वेगळे विचार असतील. पण आपण इथे आहोत का? आर वी एम्प्टी ऑफ अवर होम वेन वी आर हिअर? लक्षात घ्या. खूप सिंपल आहे धर्म. आपण जिथे आहोत तिथे आता आपण इथे बसलेलो आहोत बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये. राईट? बरोबर आहे की नाही? पण आपलं मन कुठे आहे? इथे जर असलं आपलं मन, विचार करा बरं. कॉन्शियसनेस इज ऑलवेज देअर. वेअर एव्हर वी गो अवर माइंड इज देअर. वेअर एव्हर यू गो. अँड इट्स अप टू अस टू डिटॅच फ्रॉम व्हॉट एव्हर इज हॅपनिंग. पण आपल्या मनामध्ये सवय का असते? समजा एखादा आपल्या मनामध्ये विचारला, तोच आपल्याला कुठेतरी भरकटून घेऊन जातो. त्याला बुद्धिझममध्ये म्हणतात हॅबिट एनर्जी. हॅबिट एनर्जी. आपल्या मनामध्ये पण ह्या पूर्ण मिलियन इयर्सच्या हॅबिट्स आहेत. मिलियन इयर्सच्या हॅबिट ॲक्युमुलेट झालेल्या आहेत. अँड ओनली थ्रू अवेअरनेस यू कॅन लुक ॲट देम. अँड यू कॅन लुक ॲट देम. दॅट इज द ब्युटी ऑफ बुद्धिझम. तर आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, प्रॅक्टिकल 10 मिनटं, बट देन वी आर गोइंग टू स्टॉप. जर तुम्हाला माहीत आहे की माइंड आहे, राईट, पण काय आहे माहीत नाही आपल्याला. आहे का तुम्हाला कोणी सांगू शकते इथे माइंड? एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आनंद होता, तर आनंद हा पाहायला खूप देखणा होता. तर एकदा तो असाच भिक्षाटनाला गेला, तर तिथे मातंगी नावाची खूप सुंदर अशी मुलगी होती. तिला आनंद खूप आवडला. तर ती म्हटली की आनंदा, आय वॉन्ट टू मॅरी यू. सो आनंदा वॉज अबाउट टू फॉल. बुद्धा रिअलाइज दॅट दिस मॅन इज नाउ गोईंग ॲस्ट्रे. आय हॅव टू पुल हिम बॅक. तर बुद्धाने काहीतरी उपाय करून त्याला वापस आणलं. आणि बुद्धाने त्याला प्रश्न विचारला की तू का बरं भिक्षू झाला? तर तो म्हटला की मी तुमचे जे 32 लक्षणं आहेत, तुमच्या रुबाब पाहून, तुमच्या चेहऱ्यावरची, मी भिक्षू झालो. तर बुद्धाने असं म्हटलं की तू कशाने माझं ते रूप पाहिलं? तर तो म्हटला मी डोळ्यातून आणि मनातून पाहिलं. तर बुद्धाने म्हटलं की जे तुझं मन आहे, आता बघा लक्षात घ्या, हे जे मन आहे आपलं, ते आत आहे का? आहे का आत? तुम्ही असं म्हणू शकता मन आत आहे? जर मन आत असतं तर तुम्ही चांद तारे पाहू शकला असता का? यू अंडरस्टँड? मन बाहेर आहे का? कुठे आहे मन? मन आत आणि बाहेर आहे का? इट्स अ ग्रेटेस्ट मिस्ट्री. वी हॅव टू फिगर आउट वेअर इज द माइंड. आहे हे तर गोष्ट कबूल करता, त्याच्यामुळेच मी बोलू शकतो ना, तुम्हाला पाहू शकतो, ऐकू शकतो, सगळं आपण त्याच्या थ्रू करतो. बुद्धा इज सेइंग दॅट सिम्पली ब्रिंग युअर अवेअरनेस टू व्हॉट इज हॅपनिंग राईट हिअर. संदिठिको अकालिको. अकालिको म्हणजे काय? टाइमलेस. डोंट थिंक अबाउट टाइम, पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. अवर माइंड इज ऑलवेज गोइंग हिअर अँड देअर.
This is not the right way to touch the reality. You can touch the reality only here and now. But if you want to touch the reality here and now, you have to empty your mind of the past, present, future, what is happening. If you go to the college, you have to empty your mind from the home. You don't have to have the perception of the home all the time. When you are in the hospital, you be in the hospital. Look at the patient, serve them. As simple as that. So how do we cultivate our awareness? We can cultivate awareness anytime, anywhere. एक simple formula सांगतो तुम्हाला. Relax and be aware. Always be relaxed and be aware. You don't have to bring very hardened awareness. Even a simple awareness that I am walking. The cloths are touching my body. I am seeing. Awareness ठेवा. मी बघत आहे. ही awareness. आपण बघतो, पण आपण aware आहोत का? मी बघत आहे. थोडी awareness आणा बघण्यामध्ये. When we are listening, are we aware that we are listening? Bring now awareness that I am listening. Now when you are touching something, be aware that you are touching something. तुम्ही आपल्या हाताना टच करा. टच करा ना असं. Now tell me whether this right hand is feeling the touch or left hand is feeling the touch. You understand? दोन्ही सेम आहेत, पण कोण टच करत आहे कोणाला? It's very mysterious. But the awareness finds a way out of it. So you cultivate awareness. Now, there are lots and lots of ways by which you can cultivate awareness. Lots and lots of ways. There is no fixed technology. Lots of ways. You can cultivate the awareness of the touch. You can be aware when we are looking at the world, that I am looking at the world. Be aware. When you are sitting, just be aware that I am sitting. If possible, straighten your spine. It makes you more aware. जर तुम्ही आपण रिलॅक्स राहिलो तर काय होते? जेव्हा आपण फ्युचर बद्दल विचार करतो ना, तर आपण असं समोर झुकतो. बिकॉज द कॉन्शियसनेस इज एम्बॉडीड. जेव्हा आपण पास्ट बद्दल असतो तेव्हा आपण असं असतो, मुव्हिंग बॅकवर्ड. नो, इट्स बिकॉज एव्हरीथिंग इज एम्बॉडीड. द कॉन्शियसनेस इज टोटली एम्बॉडीड. ते लँग्वेजमध्ये दिसतं. आता आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? समजा आपल्याला आपण जे डाऊन असतो तर काय आपली तब्येत खराब असते, आपण काय म्हणतो? आय एम फिलिंग सो डाऊन टुडे, राईट? आपला मूड चांगला असतं तर काय म्हणतो आपण? आय एम फिलिंग सो अप. फ्युचरबद्दल काय म्हणतो? आय एम लुकिंग फॉरवर्ड. इट्स ऑल अबाउट बॉडी अँड द एम्बॉडीमेंट, द कॉन्शियसनेस, द वे इट इज एम्बॉडीड. इट्स व्हेरी डीप but very simple as well. It's very difficult to understand. Buddhism is very easy to practice if you know how to practice it. If you know how to practice it. Now, our mind is like a monkey mind. आपला मन कसा असतो? हे कधी शांत बसतो का आपला मन? आता समजा मी म्हटलं 10 मिनटं फक्त जस्ट सिटिंग करा. जस्ट सिटिंग 10 मिनटं. काही करू नका, जस्ट बसा. पॉसिबल आहे का तुम्हाला? करायचं का आपण प्रयोग? ही मेडिटेशन पद्धती आहे बुद्धाने शिकवली. जस्ट सिट. Don't do anything. Not doing is not possible. Our mind is always want to do something. तुम्हाला कळलं का? म्हटलं 10 मिनटं, एकच मिनिट. तुम्ही जगामध्ये सगळा बुद्धिजम विसरला, फक्त तुम्ही 10 मिनटं जस्ट सिटिंग केली. आपल्याला काय वाटतं? फक्त बसायचंच आहे. बसायचं का 10 मिनटं आपण? हां, हिंमत होईल तुमची 10 मिनटं बसायची? जस्ट सिट, डू नथिंग, नॉन ॲक्शन. डोंट लेट युअर माइंड मूव. लेट युअर माइंड बी हिअर अँड नाव. So, the Buddha has devised a very simple technique, how to bring your mind here and now. So, we all have this breathing going on all the time. बरोबर आहे? Because of the breathing, our body exists. समजा आपण जे ब्रिदिंगला बंद केलं तर, समजा तुमच्या 10 मिनटं नाक बांध, किती मिनटं सर नाक दाबून ठेवलं तर मरतो माणूस? काही सेकंदाचं उडेल ना माणूस. हां, सो दी कंडिशनर ऑफ अवर बॉडी इज अवर ब्रिदिंग. And breathing is very very magical and miraculous. आता नवीन शोध लागला आहे की कोणत्याच दोघा लोकांची ब्रिदिंग पॅटर्न सेम नसते. जसं आपले फिंगरप्रिंट्स हे असतात ना युनिक, तसे आपले ब्रिदिंग पॅटर्न पण युनिक असतात. आता समजा तुम्हाला खूप राग आला तर काय होते? तुमची ब्रिदिंग खूप शांत राहते का? एकदम शांत ब्रिदिंग आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर खूप राग आहे. प्रयोग करून पहा बरं. शांत ब्रिदिंग ठेवा आणि राग आणा चेहऱ्यावर. आहे का? पॉसिबल आहे? जेव्हा आपला राग येतो, आपल्या मनामध्ये खूप असे म्हणजे विकार जागृत होतात, तर आपल्या श्वासाचं काय होतं?
आपण रेस्टलेस होतो, आपली श्वास वाढते, श्वासाची गती वाढते. जर आपण रिलॅक्स असलो एखाद्या निसर्ग रंगासरी, आपली कशी असते, श्वास कसं असतं आपली, एकदम कूल काम. बुद्धाने खूप सुंदर हे सांगितलेलं आहे की हाऊ डू यू इम्पॅक्ट अदर पर्सन्स, पीपल, यू मेकिंग देअर ब्रिदिंग नॅचरल. तुमच्या प्रेझन्सने जर लोकांची ब्रिदिंग जर नॅचरल होत असेल, सो यू क्रिएट अ कंडिशन, अ ग्राउंड फॉर कनेक्टिंग डीपली. कळलं का तुम्हाला? समजा आपला कोणी राग करत असेल तर आपल्याला पण त्याची ब्रिदिंग कशी होईल, कशी होईल त्याची ब्रिदिंग. पण समजा बुद्ध आले, बाबासाहेब असले, ते गुण आपल्याला सरांमध्ये दिसतात. बरं, संजय भाऊमध्ये दिसतात. संजय भाऊच्या हॉस्पिटलमध्ये कधी किती बिमारी असली तरी ही हॅज अ कॅपॅसिटी टू मेक युअर ब्रिदिंग नॅचरल. द वे ही ट्रीट्स पीपल, यू नो, ही इज वन ऑफ द लिडिंग डॉक्टर्स, I would say not only Nagpur, but in central India he is the leading authority. But if you go to him, he sees hundreds of doctors every day, hundreds of patients. आता तुम्हाला सांगतो, याच्यापेक्षा बोरिंग काम कुठलंच नसेल. तुम्ही मला म्हटलं की दररोज तुम्ही फक्त बिमार लोक पहा, तुम्हाला इजी वाटत असेल, तुम्हाला सांगतो. बट द वे ही हॅज कल्टिवेटेड हिमसेल्फ, you know, there is a lot to learn from our brother, lots and lots to learn from him. So the Buddha said the simple way you can serve others is by making their breathing natural. So we have got a very beautiful instrument which is happening all the time. So wherever you are, you bring your mind back, awareness of the breathing. समजलं? म्हणजे असं नाही की तुम्ही गाडी चालवणार आणि फक्त ब्रेथ असं नाही करायचं. देन यू विल मीट अन ॲक्सिडेंट. ओके, लाईट अवेअरनेस. काय म्हटलं मी तुम्हाला? डोंट फोकस टू मच, डोंट फोकस युअर माइंड टू मच. इट्स ऑलरेडी, द रिसोर्सेस आर ऑलरेडी देअर विदिन अस. Only we have to, you know, just be aware. Bring little awareness to your day-to-day life. Simple thing. When you speak, little awareness. Then you see how your life get transformed. The way, you know, the awareness transform your mind, the first thing it does, it calms your mind. आता मला सांगा, जे एखाद्या माणसाचे मन जर शांत असेल तर काय होईल? काय होईल? He will reflect the way it is. Without calming the mind, we cannot see the way it is. We cannot even know our bodies. Forget other things. We cannot know our bodies. So the point that I am trying to get to you is, wherever you are, you start cultivating awareness, little by little. When you are looking, be aware that I am looking. Don't do anything. Just bring little awareness to it. I am looking. I am seeing. When you are hearing something, being aware. I am listening. I am sitting. You know, these cloths are touching my body. Little, you know, events of awareness throughout the day. You see the benefit, you know, happening. It accumulates like anything. Buddha was the greatest teacher the humanity might have ever seen. He will not make your life complicated. He is a compassionate teacher. He will teach you in a way that will make your life easier. His purpose to arise in the world is to eliminate your suffering. आता काही सफरिंग अशा असतात की ते आपण अवॉइड करू शकत नाही. Once you have a body, you have to suffer. किडनी आहे, हे आहे, आपले हृदय आहे, ॲब्डोमन आहे, एवढे अवयव आहेत, एवढ्या सिस्टम कार्यरत आहेत. समथिंग इज गोइंग टू गो रॉंग समटाईम. राईट? तुम्हाला सांगितलं 80 बिलियन न्यूरॉन्स. किती? त्याचे परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन यू कॅन नॉट इमॅजिन. हृदय आपलं पंपिंग ऑल द टाईम. म्हणजे जे आपण जे पंप हाऊस पाहतो त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा पंपिंग हाऊस आपल्या हात आहे. कितीतरी लिटर ब्लड पंप केलं असेल आतापर्यंत आपल्या हृदयाने. किडन्या, यू इमॅजिन अवर बॉडी, ब्रेन अँड ऑल एव्हरीथिंग. देअर इज अ चान्स टू, यू नो, फॉर समथिंग टू गो रॉंग. सो वेन यू आर बॉर्न विथ अ बॉडी अँड यू हॅव नॉट क्रिएटेड युअर बॉडी, हे लक्षात ठेवा. यू हॅव इव्हॉल्ड. पण आपला प्रॉब्लेम काय, आपण या बॉडीला म्हणतो माझी बॉडी, मी. राईट? जर हे शरीर माझं असतं तर मी आपल्या केसांना पांढरं दिलं असतं का? माझ्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या पडत आहेत, मी असं म्हटलं असतं का की ह्या सुरकुत्या नाही पडल्या पाहिजे? इट्स नॉट युअर बॉडी. इट इज जस्ट अ बॉडी विच हॅज इमर्ज बिकॉज ऑफ सम नॅचरल फोर्सेस, कॉजेस अँड कंडिशन. इट्स नॉट युअर बॉडी. बट यू नो, इट्स अन इग्नोरन्स. द वे वी क्रिएट द सेन्स ऑफ आय, मी, अँड मेक अवर सेल्फ सेंटर ऑफ एव्हरीथिंग, दॅट्स द रूट कॉज ऑफ सफरिंग. But if we know that this body is not created by me, it has just, you know, evolved naturally, and someday it is going to go naturally. Are we prepared for that moment? आहो का आपण प्रिपेअर आहोत?
आपल्याला आपल्या बॉडीबद्दल एवढं आकर्षण आहे, एवढं अटॅचमेंट आहे की आपण आपल्या मनामध्ये आपण मृत्यूचा विचार आला तरी आपण मग एंटरटेनमेंटच्या मागे धावतो. दुःख आला की एंटरटेनमेंट. मग बुद्ध काय म्हणतो? बी अवेअर ऑफ दुःख. बी अवेअर ऑफ दुःख. व्हेरी इझी. when you have some ache in your body, it's very easy to be aware. Then you see the nature of the dukkha. It arises, it stays for some time, it passes away. That is the nature of everything. Without this, nothing is possible. We won't be born. So, cultivate the mindfulness of breathing. Now, I'm going to go for certain exercises. These are like neuroscientists have given the exercises, so you can touch them. They even don't know how it works. Okay, so for a Buddhist, it's very easy to cultivate the awareness of breathing. Okay, so you anchor your awareness in the breathing. Okay, don't force yourself. No, natural. Just bring your awareness. Don't make efforts. Relax. काय principle आहे? Relax and be aware. It's simple words. So, एक आहे psychological sigh. 2 वेळा असं करायचं आणि एकदा सोडायचं. करा असं. रिलॅक्स. लेट इट गो. जर तुम्हाला कधी ट्रेस आलं तर काय कराल? 2 वेळा श्वासात घ्या. इनहेल 2 times and then exhale fully. Now what happens whenever we are in trace, our body is loaded with carbon dioxide. So when you breathe twice, it brings a lot of oxygen in your body. And when you exhale, you give out the carbon dioxide. It's very easy. It has been done. There are clinical studies that with this simple exercise can help you a lot to de-stress. काय exercise आहे? 2 वेळा श्वास घ्यायचं पण एकदा सोडायचं. ओके, ऑफलोड युअर बॉडी ऑफ कार्बन डायऑक्साईड. करून पहा. रिलॅक्स. बुद्धिझम इज ऑल अबाउट रिलॅक्सेशन. यू डोंट हॅव टू हरी अप. यू डोंट हॅव टू गो एनीवेअर. याला म्हणतात सायकोलॉजिकल साय. सो वेन एवर यू आर ट्रेसफुल, जस्ट डू इट. ओके, देर विल बी मॅनी ऑकेशन थ्रू आउट द डे इन युअर लाईफ. You will feel stressed, your mind will feel very loaded, your body will feel very loaded. So just deload yourself, unload yourself. The second thing that has been found very, very, very good to de-stress is called box breathing. काय म्हणतात तिला? बॉक्स ब्रीदिंग. बॉक्स असतो ना, तशी ब्रीदिंग करायची. 4 सेकंद आत थांबायचं, 4 सेकंद बाहेर, 4 सेकंद, 4 सेकंद थांबायचं. That you repeat the pattern like a box. Okay, it's very simple exercise for the breathing, but Buddhism is more advanced than that. Buddhism teaches you to be mindful, bring back your attention to your breathing. There is a lot. There is an entire practice that we can go through, but I'm trying to bring so many things in one session. Ideally I should not do. I should not confuse you, but let's see. Some of things can help you. Okay, so this is also, they found it very useful in the clinical trials also, like the box breathing. There is a lot of papers, lot of literature available now. बुद्धिझम बद्दल, माइंडफुलनेस बद्दल, कंपॅशन बद्दल इतकं मटेरियल तुम्हाला सायंटिफिक याच्यामध्ये मिळेल डोमेनमध्ये की तुमची पळता म्हणजे वाचता काय म्हणतात, पळता भुई थोडी वाचता तुमचं जीवन जाईल पण तुमचं वाचन होणार नाही. सो मच ऑफ मटेरियल अवेलेबल, सो मच. द थर्ड थिंग दॅट यू कॅन डू इफ यू वॉन्ट टू डिस्ट्रेस युअर सेल्फ, very interesting, is called hyperventilation. Okay, you just breathe in, and then relax, totally relax, let go, relax. But the most effective way is to build up this awareness with your breathing. It's called the mindfulness of breathing, anapanasati. And through that you can then start becoming aware of your body. Then you start becoming aware of the ugliness of the body as well. But don't do that now. Do it when you are more in the when you are more grounded. We glorify our body, very beautiful body. But if you look inside, समजा आता माझा पोटात पोट म्हणजे फाडून बाहेर आला तर तुम्ही इथे थांबाल का? थांबाल का तुम्ही इथे? माझ्या ब्रेनच बाहेर आलं असं. It's a good cover. It's a good cover. The skin has given a very good cover, very good wrapping. But you look inside. It's all ugly, but we are so attached to it. बरोबर आहे? So there is a lot
we can go on speaking about Dhamma like hours and hours. It's so beautiful. We are so lucky. I should use the word lucky. No community in the world has got access to such a huge resource. And by the grace of Baba Saheb Ambedkar, it's so easily available to us. But what we are doing? What we are doing with the Dhamma? Nothing. Who is interested? Baba has been, asking people to come, join. He is a busy man. He is sending messages and messages. Come. असं म्हणतात की धम्म भेटणं हे खूप कठीण आहे. मनुष्याचा जन्म भेटणं हे खूप कठीण आहे. आता आपण पाहतो ते सगळं हे याच्यामध्ये की एवढे स्पर्म्स याच्याकडे एग्सकडे धावतात. हे आपल्याला माझ्या बुद्धांनी तेव्हा सांगितलं की हाऊ रेअर इज द ह्युमन बर्थ. तर समजा कल्पना करा की एखाद्या सागरामध्ये एक लाकडाचा ओंडका जो आहे तो वाहत आहे कुठेतरी सागरामध्ये, आणि तळाशी कुठेतरी एक कासव आहे. तळाशी कुठेतरी एक कासव आहे. तो 100 वर्षानंतर वर येतो श्वास घ्यायला. तर तो श्वास घ्यायला वर येईल ना, हा ओंडका त्याला लागेल, याची प्रोबॅबिलिटी किती आहे? याचे चान्सेस किती आहेत? त्याच्यापेक्षा कमी चान्सेस आहेत तुमच्या बर्थचे. दॅट्स हाऊ रेअर युअर बर्थ इज. डू यू अंडरस्टँड? डू यू अंडरस्टँड द प्रेशियसनेस ऑफ युअर लाईफ? आणि त्याच्यामध्ये पण रेअरेस्ट ऑफ द रेअर इज टू एन्काउंटर द धम्म. आणि रेअरेस्ट ऑफ द रेअर टू रिअलाइज द धम्म, टू बी फ्री, टू बी द बुद्ध इज द रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट ऑफ द इव्हेंट्स. Now imagine that such a chance, such an opportunity is created by Baba Saheb Ambedkar for us. आपण काय करतो? रिझर्वेशन दिलं, याला आपलं घर मोठं घर आले, गाड्या आल्या. बट दॅट इज नॉट युअर लाईफ. नो. आर यू फ्री फ्रॉम सफरिंग? आर यू लिव्हिंग अ फुल ह्युमन लाईफ? आर यू कल्टिवेटिंग युअर सेल्फ फुल्ली? दॅट इज द एसेन्स ऑफ लाईफ. इट डझंट मॅटर हाऊ मच वी अर्न, वेअर वी लिव्ह, व्हॉट काइंड ऑफ अ फूड वी ईट. तुम्हाला माहीत आहे बिंबिसारने सिद्धार्थाला म्हटलं की तुला मी आपला अर्ध हे देतो राज्य. सिद्धार्थांना उत्तर दिलं की इवन इफ यू गिव्ह मी 10 rooms, आय जस्ट नीड वन रूम, राईट? तुमच्या घरामध्ये समजा जर हे असतील 100 खोल्या, तुम्ही त्या 100 खोल्यामध्ये राहता का? तुमच्या घरामध्ये जर 100 बेड असतील तर तुम्ही एकाच वेळेस 100 बेडवर झोपू शकतो का? द बेड इज मिंट फॉर जस्ट रिलॅक्सिंग युअर बॉडी. इट हॅज नो अदर फंक्शन. मग आपण काय करतो? त्याच्यामध्ये क्वीन साईज पाहिजे, चादर अशी पाहिजे. बट द पर्पज ऑफ द बेड इज व्हेरी सिम्पल. बिकॉज यू कॅन नॉट स्टँड होल डे, दॅट्स वाय यू नीड चेअर. यू कॅन नॉट सिट होल डे, सो यू नीड अ बेड. दॅट इज इट. दॅट इज वॉट द बुद्धा सेड. पण आपण काय करतो? 1 BHK आला, आता 2 BHK पाहिजे. 2 BHK आता पॅलेस पाहिजे. बरोबर नाही? तो सांगतो दिस इज ह्युमन सायकल. बट वेन आर वी गोइंग टू लुक ॲट दिस प्रेशियस बॉडी विच इज युअर अल्टिमेट होम? जर बॉडीच नसली तर काही बाकीच्या गोष्टीला अर्थ आहे का? आहे का? अँड यू इमॅजिन दॅट वन डे यू हॅव टू लिव्ह इट. इट्स रिटन द डे यू वेर बॉर्न, यू वेर गिवन विथ अ सर्टिफिकेट दॅट यू आर गोइंग टू डाय. दॅट वॉज अ कंडिशन. तुम्ही मरणार आहात म्हणून तुम्ही जन्माला आलात. दॅट इज द कंडिशन. सब्जेक्टेड टू कंडिशन दॅट. आपण वाचतो इन्शुरन्समध्ये, आय गिव्ह यू बर्थ सब्जेक्टेड टू कंडिशन दॅट यू आर गोइंग टू डाय. So we are very, I would say, one of the very it's not a Buddhist word, but let's use it. We are one of the luckiest community in the history of the world who has got the doors of liberation, not just physical liberation, but from this psychological, mental liberation opened for us by Baba Saheb Ambedkar. So if we have to follow in his footsteps, this is a simple message Baba Saheb has given us. What is the message Baba Saheb Ambedkar has given us? अत्तदीप भव. आता आपलं असं वाटतं अत्तदीप भव म्हणजे अंधार आपण काहीतरी माचीसने आग लावायची आणि त्या प्रकाशात पाहायचं. मला पण खूप दिवस माहीत नव्हतं. पाली ग्रंथामध्ये अत्तदीप भव म्हणजे काय होते. अत्तदीप भव म्हणजे आपल्या शरीरा आणि मनाची जागृती निर्माण करून जीवन जगणे. पाली सूत्रामध्ये आहे बरं. आपल्या शरीराची आणि मनाची जागृती निर्माण करून जगणे म्हणजे बी युअर ओन लाईट, बी रेफ्यूज ऑन टू युअर सेल्फ. अँड वेन वी डू दॅट वी डोंट नीड एनी टीचर, because the Buddha is our teacher. We don't need intermediaries.
It's such a beautiful path. We don't need intermediaries. The Buddha is our teacher. And we are all his श्रावक्स. तुम्हाला पालीमध्ये मी लिहून आणलं, तुम्हाला दाखवतो. खूपच सुंदर आहे ते. सत्ता भगवा म्हणजे भगवंत जे आहेत ते शास्ता आहेत. सावको अहम अस्मी, मी श्रावक आहे. पण श्रावक काय करतो? श्रवण करतो. काय श्रवण करतो? जानाती भगवा, भगवान बुद्धाला माहीत आहे सत्य काय आहे. मी काय करतो? ना हम जाना, मी मला माहीत नाही म्हणून मी काय करतो? आय स्टडी फ्रॉम माय टीचर, आय स्टडी फ्रॉम द बुद्धा, आय स्टडी फ्रॉम हिज वचन. And when we do that, as I said, when we do this Dhamma Yoga, when we do the study of the Dhamma, your liberation is assured. So with this I will end. Jai Bhim, Namo Buddhaya. Thank you Mangesh for. थँक यू सर. अत्यंत मार्मिक आणि सुंदर असं धम्माचं विश्लेषण मंगेश सरांनी केलेलं आहे. आपण अख्खं आयुष्य जरी खर्च घातलं तरी आपल्याला हे कमीच पडणार आहे. असं सुंदर विवेचन विथ सायंटिफिक क्लिनिकल आस्पेक्ट पण समजावून सांगितलं. त्यांनी जे अथक परिश्रम करून हे सगळं साध्य केलं, खरंच ते आज आपल्यासाठी खूपच उपयोगी आहे आणि सर्वांनी आपण त्याचा लाभ घेतलेला आहे. त्यांनी जे कन्सेप्ट सांगितलेले आहेत ते यापूर्वी आपल्याला कधीच माहीत नव्हते. जेव्हा ते असं सुंदर भाषेत आणि सुंदर याच्यात इतकं सिम्पल इंग्रजीमधून त्यांनी सांगितलं, खरंच खूपच म्हणजे उत्स्फूर्त असं आहे त्यांचं. खरंच आम्ही भावतर्फे त्यांचं अभिनंदन करतो. मला तर वाटते सगळ्यांनी त्यांना स्टँडन आम्ही ऐकलेलं आहे. थँक्यू सर. सर मी चांदे सरांना विनंती करतो की आजच्या ह्या कार्यक्रमाबद्दल त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मित्रांनो, सर्वांना जय भीम. आजचं हे जे सेशन आहे आपल्या बाहोतर्फे हे अतिशय सुंदर आहे. आपण कुठंतरी मेडिकल सायन्स आणि आपला धम्म आणि ज्या धम्मात आपण राहतो त्याच्याबद्दल अवेअरनेस येणे किंवा त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असणे रोजच्या रुटीन लाईफमध्ये शक्य नसते. आणि ह्याबद्दल मी डॉक्टर संजय रामटेके आणि मोहन या दोघांनाही धन्यवाद देतो, कारण अशा प्रकारचे सेशन यापूर्वी कधी झालेले नाही आहेत. आणि धम्माचे सेशन हे अतिशय आवश्यक आहे. रोजच्या रुटीन लाईफमध्ये आपण ते करत नाही. जे लोक थोडेसे मेडिटेशनबद्दल ज्या लोकांना माहिती आहे, तर मेडिटेशन हा पार्ट जो आहे किंवा आनापान जो पार्ट आहे, तर मला असं वाटतं की एकदम ह्या गोष्टी जर सरांनी जशा सांगितलं की आपण 2दा श्वास घ्यायचा आणि नंतर मग आपण एक्सेल करायचं, ते होत नाही. त्याचं कारण असं आहे की आपण ती हॅबिट बनवलेली नाही आहे. आणि हॅबिट जोपर्यंत आपण बनवणार नाही तोपर्यंत मला वाटते श्वासोश्वास हे येत नाही. आणि आपले जे काही मनोविकार आहेत ते मनोविकार नेहमी आपल्याला वर येत राहतात, कारण निगेटिव्हिटी जितकी पॉझिटिव्हिटी नसेल तितकी निगेटिव्हिटी आपल्यामध्ये आहे. आणि ती निगेटिव्हिटी कुठंतरी तुम्हाला निगोशिएट करावं लागतं किंवा शिकावं लागतं किंवा त्या दृष्टीनं तुम्हाला तयारी करावी लागते. आणि मला वाटते ह्याकरता मेडिटेशन जे काही कॅम्प्स आहेत किंवा मेडिटेशन सेंटर्स आहेत ते अतिशय आवश्यक आहेत. मंगेश सरांनी सांगितलं आपल्याला की जे काही बुद्धिस्ट फिलॉसॉफी आहे ती मेडिटेशनच्या थ्रू डेव्हलप झालेली आहे. गौतम बुद्धांनी सुद्धा मला वाटते वयाच्या 28व्या-29व्या वर्षी ते 36व्या वर्षापर्यंत त्यांनी मेडिटेशन डिफरंट टाईप ऑफ मेडिटेशन केलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा ते हळूहळू त्यांच्यामध्ये मेडिटेशन पार्ट म्हणा किंवा
त्यांनी जसं प्रॉन्स अँड कॉन्स जेव्हा त्यांनी हे केलं त्यानंतर त्यांना एनलायटन मिळालं असं मला वाटतं. कारण काय की सुरुवातीलाच तुम्ही एकदा बसले तर तुम्हाला ते होत नाही, तुम्हाला मेडिटेशन करणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही जेव्हा तुमचं डेली वर्क करता तेव्हा तुम्ही कुठंतरी ते अवेअरनेस तुम्हाला येतं. आणि मी माझ्या अनुभवावरून सांगतो आहे हे इतकं सोपं नाही आहे. जोपर्यंत तुम्ही ते स्वतः तुमच्या मनामध्ये म्हणा बॉडीमध्ये म्हणा इन्कल्केट कराल. आणि इन्कल्केट करणं हे एका दिवसाचं 2 दिवसाचं काम नाही आहे, हे डेली करायला पाहिजे असं मला वाटते. सरांचं काय मत आहे मला माहीत नाही, पण डेफिनेटली तुम्हाला ॲटलिस्ट तुम्ही मेडिटेशन केलं, काही म्हणजे मेडिटेशन शिकलं आणि त्याच्यानंतर तुम्ही नेहमी करत असाल ॲटलिस्ट 1 तास दिवसातून द्यावं. आणि तुम्ही त्याच्याबद्दल अवेअरनेस जे काही आहे श्वासोच्छवासाबद्दल किंवा आनापान जी थेअरी आहे आणि त्यानंतर मेडिटेशन जसं व्हायब्रेशन्स आहे शरीराचे किंवा आपण जसं सरांनी सांगितलं की तुम्हाला क्रोध आला तर तुमच्या बॉडीमध्ये जे काही चेंजेस येतात श्वासोच्छवास ते खूपदा हार्मोनलसुद्धा आहेत, ब्रेन सेंटरमधून सुद्धा येतात, हार्मोनल्स आहेत. पण ते तुम्ही अवेअर असणे की मी आता क्रोधित होत आहे हे असणे याला म्हणतात अवेअरनेस असं मला वाटते. आणि त्याच्याकरता तुम्हाला मेडिटेशन पार्ट हा शिकणं अतिशय आवश्यक आहे. सरांना मी धन्यवाद देतो त्यांनी आपल्या बाहूमध्ये येऊन. आणि मला वाटते सिरीज ऑफ लेक्चर्स प्रत्येक संडेला ठेवलेले आहेत तर ते अतिशय आवश्यक आहे. त्यांनी सायंटिफिक जे काही पार्ट आहे तो अतिशय सिम्प्लिफाय करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण स्वतः ते अनुभवाल, स्वतः ते कराल तेव्हा आपल्याला ती कल्पना येईल की त्यांनी आपल्याला किती मोलाचं मार्गदर्शन केलं. धन्यवाद. जय भीम. जय भीम टू ऑल. मी जास्त काही नाही बोलणार, पण इट वॉज व्हेरी एनरिचिंग अँड एनलायटनिंग सेशन. आणि असंच सेशन्स आपण बाहोतर्फे परत घ्यावे. आणि सगळ्यांना एकदम इतकं मेस्मरायझिंग होतं सगळे एक्झाम्पल्स अजून हे देऊन की खूपच सोप्या अजून सरळ शब्दात खूप छान तुम्ही समजवलं सर. आणि असे पुढचे सेशन्स पण बाहोतर्फे घेतले जातील असं मला आशा आहे. थँक्यू रामटेके सर, तांबे सर अँड एव्हरीवन. आणि मंगेश दहिवले सर, we are expecting your more talks in future also. Thank you very much.